सर्व अमरावतीकरांचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलं आहे तीच अमरावती लोकसभा निवडणुकीची आता मतमोजणी 4 जूनच्या सकाळी 8 वाजतापासून सुरुवात होणार आहे। अमरावतीचं संपूर्ण नागरिकांचं याच निवडणुकीच्या मतमोजणीकडे लक्ष लागलेलं आहे। आता 2 दिवस शिल्लक राहिले असताना प्रत्येक गल्ली बोळामध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। कोणाच्या मनात नवनीत राणा तर कोणाच्या मनात बळवंत वानखडे तर इतर काही मनात शिट्टीचे उमेदवार दिनेश बुबचे नाव चर्चेत येत आहेत। आणि यासोबत आता प्रत्येक अमरावती जिल्ह्यातील गल्ली बोळीमध्ये सुद्धा अमरावती जिल्ह्यात चर्चेला उधाण आलेलं आहे की याच अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार, कोण तलाठी घेणार की कोणत्या पक्षाचा उमेदवार हरणार, हे संपूर्ण चर्चेला आता प्रत्येक अमरावती जिल्ह्यातील गावखेड्यामध्ये शहरामध्ये उधाण आले आहेत। दर्शकांनो, पाहूया या 2 दिवसाच्या अवधीमध्ये आता अमरावती शहरामध्ये नागरिकांचा कौल कोणत्या उमेदवाराकडे दिसून येत आहे। क्या ये संविधान बचाने की अमरावती में लड़ाई हुई? मुझे ऐसा लगता है कि बलवंत वानखडे की विजय झाली। सर्वसाधारणरित्या राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थिनी म्हणून जे विकासाचा मार्ग आहे तो एक विकासाचा मार्ग सध्या सर्व तरुणांना मोठ्या प्रमाणात हवा आहे आणि त्या विकासाच्या मार्गाच्या अनुषंगाने जे उमेदवार चालत आहे त्यांना अर्थातच जनतेने सर्वांनी वोट दिलेला आहे। एक साधारण कलानुसार किंवा जनतेमध्ये राहून जेवढ्या गोष्टी कानावरती पडल्या किंवा जे विकास दिसून आलं त्या अनुषंगाने एवढं तर सांगता येईलच की अमरावतीमध्ये नवनीत राणा या विजयी होऊ शकतात। आणि अर्थातच मोदीजींनी जो विकास घडवून आणला, जो विकास सर्वांना दिसला, त्या अनुषंगाने कदाचित अमरावती मतदारसंघातून लोकसभेची सीट या वेळेला नवनीत राणा यांनाच मिळेल। अमरावती लोकसभा में नवनीत राणा ही चुन के आएंगी थोड़े मतों से, 30-40 हज़ार से, क्योंकि ये सब पूरा धारनी के ऊपर ही है। आखिरी में उसकी पेटियां खुलेंगी, उसमें वो विजय हो जाएंगे। कोण निवडून येईल तुमची प्रतिक्रिया काय? एकतर संपूर्ण भारतभरातला लोकशाहीचा महोत्सव आता संपलेला आहे। या लोकशाहीच्या महोत्सवाचा निर्णय 4 जूनला दुपारपर्यंत लागणार आहे। संपूर्ण भारतामध्ये एक हिंदुत्ववादी विचारांचं वारं वाहत आहे। जगातल्या तमाम राष्ट्रांना भारताकडून एक वेगळी अपेक्षा आहे। तशात नरेंद्र मोदी यांचा जो विचार आहे, यांचा विचार जनसामान्यांना पटलेला आहे आणि म्हणून अमरावती मतदारसंघामधून 4 तारखेला नवनीत राणा निवडून येऊ शकतात असा जनसामान्यांचा कल आहे। लोकसभा चुनाव से आपका क्या मत है? वो बता दीजिए, आता दोनों की काटे की टक्कर है, वो निकलता है, इसका तो वो ही है। 4 तारीख को पता चल जाएगा। वैसे आपको कौन लगता है कि कौन आएगा? नहीं, वो तो बता नहीं सकते क्योंकि दोनों की काटे की टक्कर है। हर तरफ हर क्षेत्र में मोटी हुई है, कहीं 50%, कहीं 60%, कहीं 70%। बाकी अब ये तो समझो टाइम पर काउंटिंग के टाइम पर ही मालूम पड़ेगा कि कौन आ सकता। अब चांसेस तो सबके लग रहे हैं, अब कैसा है अपन अमरावती के हिसाब से बता सकते हैं। बाकी बाहर की कई कौन सी कितनी वोटिंग हुई, कितनी हुई, अपने सब में इलेक्शन में वोट डाल के आ चुके हैं। अब तो ये फिलहाल 4 तारीख को नतीजा मालूम पड़ेगा, उसके तो अलावा कुछ बता नहीं सकते। मेरे ख्याल से बीजेपी आएगी यहाँ पे। अमरावती में नवनीत राणा की उसका ही नाम है। हम भी वोटिंग भी उन पर करके आए हुए हैं। हमारे ख्याल से बीजेपी आएगी। लगता है कि अपनी बार कमल ही खुलेगा फिर से। मैडम ने अच्छी मेहनत की है, सेवा की है सबकी, और मैडम बहुत होशियार है। 1 मिनट में एक आवाज़ उठा लेती है अमरावती के बारे में। हमारी इच्छा है अब की बार फिर से कमल जी आना चाहिए और मोदी जी आना चाहिए। या जो लोकसभेचं इलेक्शन झालं याच्यातील नवनीत ताई है, आम्हाला 100% गॅरंटी आहे। अभी 4 तारीख को बलवंत भाऊ वानखडे का इंतजार आहे। मला असं वाटतं की खरीच तेच निवडून येणार। सगळ्यांच्या तोंडातून तर ते म्हणजे 95 वोट दिलं म्हणून असं वाटतं।
अमरावती में इस बार कंपटीशन तो बहुत टफ था, पर जैसे मोदी लहर देखते हुए ऐसा लग रहा है कि बीजेपी का प्रत्याशी जीतना चाहिए। अभी देखते हैं 4 तारीख को क्या नतीजे आते हैं। तो अभी भी मोदी लहर लग रही है ऐसी? हाँ, लग तो रही है बिल्कुल। कल एग्जिट पोल में भी जैसा दिखाई दे रहा था, तो लग तो रहा है कि मोदी लहर है करके। तर तिन्ही उमेदवारांपैकी जर म्हटलं तर आता काम तर आहे, आता पक्षांनी उमेदवारी दिली आहे, ठीक आहे, सगळ्यांनी आपापल्या परीने प्रचार केलेला आहे, परंतु आमचा जुना अनुभव हे सांगतो की इथे नवनीत राणाचा एक स्वतःच एक त्यांचं वोट बँक आहे। अपक्ष म्हणून पण त्या निवडून आल्या होत्या, आता त्यांच्या मागे पक्षाचं पण पाठबळ आहे, तर पूर्ण शक्यता आहे की नवनीत राणा बऱ्यापैकी मतांनी इथे निवडून येतीलच। सर्वप्रथम सांगायचं झालं तर तीनही उमेदवार आपल्या आपल्या ठिकाणी उत्कृष्टच आहे, परंतु मागील जो अनुभव पाहता आणि कसं असतं की आपली जी सत्ता आपल्या शहरात आहे, आपल्या राज्यात आहे, ती सत्ता जर मोठ्या प्रमाणात म्हणजे केंद्रात जर असेल तर आपला विकास हा दुय्यम पद्धतीने होतो। म्हणून अमरावतीच्या जनतेचा जर आपण कल पाहिला तर हा नवनीत राणा यांच्याकडे जास्त आहे। भाजप इथे आहे, राज्यातही आहे आणि शेवटी केंद्रातही आहे, मोठ्या प्रमाणावर त्यांचा बोलबाला आहे। तर मला असं वाटतं की मागचा अनुभव पाहता, त्यांचे काम पाहता, त्यांनी आता ते मोठे मोठे प्रोग्राम्स घेतलेले आहे, जे म्हणजे हजारोच्या संख्येने जिथे लोक उपस्थित झाले, त्यांच्या भोजन व्यवस्था हे ते सगळे पाहता त्यांना मला असं वाटते की त्यांना हरवणं जरा शक्य नाही होणार। दोन्ही उमेदवारांना टॉप फाईट आहे, असं नाही म्हणतात की वन साइडेड होईल, परंतु जसे की आता मेळघाट मतदारसंघ आहे किंवा मग बाकी जे आहे हे नवनीत राणाचा प्रचार करण्याचा जो वेगळा एक अनोखा आपला एक अनुभव आहे आणि एक छाप आहे, त्या छापनुसार मला तरी वाटतं की नवनीत राणा यांना काही कळत नाही, नक्कीच नवनीत राणाच येतील। चांगलं काम आहे आणि नवनीत राणा हे ब्रेक मतांनी निवडून येईल अमरावतीमध्ये असं मला वाटतं। मला असं वाटते की 3 सीट उभी आहे, नवनीत राणा, दिनेश बुक आणि वानखडे साहेब। या मला वाटते की वानखडे साहेब निवडून येते असं वाटते मला। नरेंद्र मोदी बार बार यही बोल रहे कि भाजपा भाजपा भाजपा, कि भाजपा तो अब आएंगी नहीं, आएंगी तो डायरेक्ट कांग्रेस आएंगी, बन जाएगा। यहाँ पे बहुत अच्छा काम हुआ है अमरावती में और पूरे हिंदुस्तान में अच्छा काम हुआ, ऐसा नहीं है। मोदी जी का काम बहुत अच्छा है और यहाँ पे हमें पूरी उम्मीद है। अभी एग्जिट पोल में भी बीजेपी का ही बताया है 365 से 400 सीट, तो हमको तो पूरी उम्मीद है यहाँ पे बीजेपी भी आएंगी।